श्यामची आई नंतर तब्बल 50 वर्षांनी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा मराठी चित्रपट म्हणजे श्वास. पहिला मराठी चित्रपट जो ऑस्करसाठी भारताची ऑफिशियल एंट्री ठरला. ऑस्करसाठी निवड झाली खरी, पण तो जिंकायचा म्हणजे त्यासाठी पैसा लागतो. 60 लाखाच्या बजेटमध्ये बनलेल्या श्वाससाठी ऑस्कर वारीचा खर्च येणार होता 1.5 करोड रुपये, जे जमावणं एका लो बजेट मराठी चित्रपटासाठी कठीण गोष्ट. लगानसाठी आमिर खान 1 ते 2 महिने अमेरिकेत तळ ठोकून होता. लगानचा ऑस्करचा एकूण बजेट होता 9.5 कोटी रुपये, कारण हिंदी चित्रपटाला लगेच स्पॉन्सर मिळतो. पण श्वाससाठी एकही स्पॉन्सर पुढे आला नाही. त्यांच्या मते एक प्रादेशिक चित्रपट त्यांचा काय फायदा करून देणार. पण श्वाससाठी मदतीला धावला तो पूर्ण महाराष्ट्र आणि गोवा. त्याकाळी आजच्यासारखे 15 चित्रपट शॉर्टलिस्ट होऊन त्यामधून 5 चित्रपट निवडले जात नसत. तेव्हा एकूण चित्रपटामधून डायरेक्ट 5 चित्रपट निवडले जात असत. त्यासाठी 1,500 ते 2,000 अकॅडमी मेंबर्सला तो चित्रपट दाखवावा लागत असे, जे एकाच जागी उपलब्ध नसून पूर्ण अमेरिकेत पसरलेले असत. श्वासच्या निर्मात्यांनी एकूण 14 स्क्रीनिंग केली. न्यूजपेपर, मॅगझिन, टीव्ही शो सगळीकडे जाहिरात केली. त्यासाठी पैसा गोळा केलेला पूर्ण महाराष्ट्राने. तत्कालीन महाराष्ट्र सरकारने 15 लाख, गोवा सरकारने 21 लाख, शिवसेना 15 लाख, बीजेपी 5 लाख, अमिताभ बच्चन 1 लाख, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय 50,000, यदा कदाचित या नाटकाने 65,000. नाशिकमधील 10वीच्या एका शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 10 रुपये देऊन आपला खालीचा वाटाही उचललेला. जोगेश्वरीच्या एका शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिवे बनवून त्यामार्फत 30,000 रुपये जमा केलेले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आपल्या बॅटचा लिलाव केलेला, ज्याची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी टीकाही केलेली की स्वतःचे पैसे देण्याऐवजी लिलाव करणे ही चुकीची गोष्ट. कभी बात आती है तो ही विल गिव यू समथिंग, सम बैट. इफ यू नीड मनी फॉर सम कॉज ही विल गिव यू बैट. तो उसका नीलाम करो, पैसा आएगा तो जमा कर दो. सिद्धिविनायक मंदिराने एक डोनेशन बॉक्स आपल्या मंदिराजवळ बसविला होता. इतकी मदत येऊनही फक्त 1 करोड 30 लाख रुपये निधी जमा झालेला. तो साहजिकच लगानच्या 9.5 कोटीपेक्षा कितीतरी पटीने कमी होता आणि म्हणून कदाचित चित्रपट सर्वांपर्यंत पोहोचला नाही आणि पहिल्या 5 मध्ये न येता 6व्या क्रमांकावर आला. आणि म्हणून तज्ञांच्या मते या चित्रपटाला अजून फंडिंग आणि आक्रमक कॅम्पेनची गरज होती, जी पूर्ण होऊ शकली नाही.